महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर रायगडच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक। आमदारांचे पुतळे जाळून शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी। शिवसेना माजी खासदार, माजी अवजड व उद्योग मंत्री भारत सरकार अनंत गीते, खासदार मावळ लोकसभा श्रीरंग बारणे, संपर्क प्रमुख बबन पाटील, विलास चावरी, सदानंद थरवळ, जिल्हा प्रमुख व माजी आमदार उरण मनोहर भोईर, जिल्हा प्रमुख शिरीष घरत, अनिल नवघने, जिल्हा संघटिका सौदीपश्री पोटफोडे, सौरेखा ठाकरे, युवा सेना जिल्हा विस्तारक ओंकार चव्हाण, युवा सेना जिल्हाधिकारी मयूर जोशी व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक खारघर येथे संपन्न झाली। यात बबन पाटील यांनी तुम्ही मर्द असता तर पळून गेले नसते अशी घोषणा केली। खारघर येथे आज दुपारी रायगडच्या शिवसैनिकांची बैठक पार पडली। यावेळी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात शिवसैनिकांची घोषणाबाजी करत गेले ते कावळे उरले ते मावळे म्हणत या गद्दारांना माफी नाही असे म्हटले। रायगड जिल्ह्यातील 3 आमदार गुवाहाटी येथे गेले असले तरी सर्व पदाधिकारी शिवसेनेबरोबर असले तरी रायगड जिल्ह्यात अजूनही सेनेची ताकद असून सर्व पक्षाबरोबर सर्वजण उभे आहेत, परंतु सेनेचे चांगले दिवस येतील। मीडियामुळे शिवसेनेत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून मीडियाने एखाद्या पक्षाची सुपारी घेऊन शिवसेनेमधील पदाधिकाऱ्यांना बदनाम करायचे काम करू नये असे खासदार श्रीरंग बारणे म्हणाले। यावेळी शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे, भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे यांचे पुतळे जाळले। शिंदे गटाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। रोहा, माणगाव, कर्जत, अलिबाग, महाड, उरण येथून शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। खासदार श्रीरंगाप्पा बारणे, रसायनी राकेश खराडे। आपल्या लोकांनीच अपार केल्यामुळे असा प्रकार घडला। शिवसेना पक्षाला काही पदाधिकाऱ्यांनी एक प्रकारची कीड लावण्याचं काम केलेले। निवडणुकीच्या दरम्यान अनेकांच्या बरोबर अनेक पक्षाच्या बरोबर हातमिळवणी करायची, पक्षाला दगाफटका करायचं आणि त्यांच्यावरती कारवाई होत नाही आणि मग अशा प्रकारचं कृत्य धाडस काही मंडळी जाणीवपूर्वक करतात आणि म्हणून इथून पुढच्या कालावधीमध्ये जे चुकले असेल त्याला क्षमा नाही। अशा आमदारांमध्ये 9 खासदारांचाही समावेश असं म्हटलं जाते। तुम्हाला रात्री मीटिंग घेतली, तुम्हाला सांगतो उद्धव साहेबांनी, आणि उद्धव साहेबांनी मीटिंग घेतल्यानंतर त्या ठिकाणी जवळपास 15 खासदार उपस्थित होते। बंडू गायकवाड हे वारीला आहे, त्यामुळं बंडू गायकवाड वारीतून वारी सोडत नाही, त्यामुळं त्यांनी सांगितलं होतं आणि 2 खासदार उपस्थित नव्हते। हे मीडियाने चालवलेलं षडयंत्र आहे। मी तुम्हाला सांगतो, शिवसेना पक्षाला बदनाम करण्याचं काम आणि एखाद्या पक्षाची सुपारी घेऊन एखाद्या पदाधिकाऱ्याला बदनाम करण्याचं काम आपण करू नये। मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, शिवसेना पक्षाबरोबर, पक्ष संघटनेबरोबर, पक्ष नेतृत्वाबरोबर सगळे विश्वास ठेवून आज देखील आहे। आमच्यामध्ये दुफळी निर्माण करण्याचं काम आपण करू नये। आपणच बातम्या करताना आपणच विचारता हे मात्र चुकीचं आहे। मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आताच बुक करा आयुष्य फार्म।
महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.